नमस्कार. आता आम्ही आहोत दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये. आज सायंकाळी पुणे शहरामध्ये निर्भय बनो हा निखिलजी वागळे, विश्वंभर चौधरी, अॅडव्होकेट आसिम सरोदे यांच्या प्रचार सभेचा कार्यक्रम होता. आता तर देशामध्ये जी हुकुमशाही चालू आहे त्याच्या विरोधामध्ये ही तिघे मंडळी राज्यात फिरतायत. नेमकं राज्याचं देशाचं वाटोळं काय चाललंय या संदर्भातली मांडणी करतायत. भाजपने आज याला विरोध केला होता. भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट असेल यांनी त्याला विरोध केला होता आणि आज या संदर्भामध्ये निदर्शनं झाली. सायंकाळी जस्ट माझ्या सहकार्याने सांगितलं की निखिल वागळेंची गाडी निघालेली आहे आणि त्याच्यावर हल्ला झालेला आहे. त्याच्यानंतर मी स्वतः त्यांना या ठिकाणी तिथून बाहेर आणण्याकरता म्हणजे संरक्षण देण्याकरता गेलो. माझ्याबरोबर माझे सगळे सहकारी होते. सेनादत्त पोलीस चौकीपासून दांडेकर पुलापर्यंत संरक्षण देत असताना निखिल वागळेंना मारण्याचा, मर्डर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते होते, अजितदादांच्या गटाचे कार्यकर्ते होते, शिवसेनेचे कार्यकर्ते होते. यांनी मोठमोठ्या विटा, मोठमोठ्या दगडा त्या काचांवर मारून त्या ठिकाणी सगळ्या टीव्ही चॅनलवर पण दिसलेले 100% त्या ठिकाणी निखिल वागळेंचा मर्डर करायचा हे डोक्यात ठेवलं होतं. ते करत असताना दुर्दैव असं आहे की ज्या अजितदादांच्या पक्षातली मंडळी आमच्यावरचे जुने सहकारी आहेत त्यांनीच आपल्याच पक्षातल्या जुन्याच पक्षातल्या मंडळींना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आता मी दत्तवाडी पोलीस चौकीमध्ये आलोय ज्याच्यामध्ये आमचं सहकारी त्या ठिकाणी जयदीप आहे, आमची भक्तीताई कुंभार आहे, त्याचबरोबर आमचा इमाद आहे, तनया आहे, आमच्या रुपालीताई शिंदे आहेत. यांना जबरी मारहाण करण्यात आली. म्हणजे पोटात लाथा मारण्यात आल्या, विटा मारण्यात आलेल्या आहेत. दत्तवाडी पोलीस स्टेशनला आम्ही आता तक्रार दाखल करायला आलोय. त्याच्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा पलीकडच्या राष्ट्रवादी गटातले काही कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी केलेल्या मारहाणीच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करायला आलेलो आहोत. आणि एवढ्यावर थांबायचं नाही. माझी पुणे शहरातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, या विरोधामध्ये आपण आंदोलन करणार आहोत. उद्या सकाळी 10 वाजता झाशीच्या राणीच्या पुतळ्यापाशी हे आंदोलन होणार आहे. हे आंदोलन लोकशाहीचा गळा दाबणाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे. तुम्ही जास्तीत जास्त संख्येने त्या आंदोलनामध्ये यायचंय. आपलं आंदोलन पोलिसांच्या विरोधात नाही. आपलं आंदोलन हे एकूणच प्रशासनाच्या विरोधात नाही. हे आंदोलन आहे की आता पुणे पोलिसांनी जागृत होण्याची गरज आहे. या संदर्भामध्ये जे दोषी त्यांना नका त्या ठिकाणी अटक करावी, त्यांच्यावर कारवाई करावी. दत्ता सागरे असतील किंवा बाकीच्या मंडळींनी ज्या पद्धतीने ही प्रशांत जगतापची गाडी दिसली, ही फोडा, त्याचबरोबर ही प्रशांत जगतापची टोळी आहे यांना मारा, अशा प्रकारची जी काही धमकी दिली त्या प्रकारचे रेकॉर्डिंग आहेत, टीव्ही चॅनल्सच्या बातम्यांमध्ये आहेत. माझ्याकडे स्वतः जे कार्यकर्त्यांनी टू व्हीलरवर स्पीडमध्ये त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या ते आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गुन्हेगारांच्या विरोधातलं हे आपलं आंदोलन आहे. आपण अहिंसा मानणारे पवार साहेबांचे गांधीवादी कार्यकर्ते आहोत. आपण या ठिकाणी हा संविधानाने लढा करू. दुर्दैव आहे आपलं की अशी घाणेरडी मंडळी या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेत आणि ते आज आपल्याच या लेकींवर, लहान मुलांवर हल्ले करतायत. लाज वाटली पाहिजे यांना. तुम्ही सगळे जास्तीत जास्त संख्येने या. उद्या सकाळी 10 वाजता झाशीच्या राणीच्या पुतळ्याच्या चौकात आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहोत. या सगळ्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देणार आहोत. तरी तुम्ही सगळे कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत, नाही आहेत, कार्यकर्ते आहेत, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ज्यांना भाजपची, शिंदे गटाने, अजितदादांच्या पक्षाच्या संदर्भातली लढाई करायची तर सगळ्यांनी आंदोलनामध्ये यावं अशी माझी आपल्याला नम्रतेची विनंती राहील. धन्यवाद. आपल्याला लोकशाही वाचवायची ही नम्रतेची विनंती.